नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण ना बोटनेक ब्लाउजवर एक डिझाईन बघणार आहोत. तर इथे मी बोटनेक ब्लाउजची एक कटिंग करून घेतली आहे. तर बघा, मी इथे मापे सांगते. उंची आहे 14 मध्ये 1 इंच प्लस करून मी 15वर उंची घेतली आहे. त्यानंतर शोल्डर आहे 15, त्याचा हाफ मी 7.5 घेतला आहे. गळा लांबी 4 घेतली आहे आणि गळा रुंदी देखील मी 4 घेतली आहे. मुंडा मी 7वर घेतला आहे आणि पाऊण इंच शोल्डर इथं डाऊन करून घेतला आहे आणि पाऊण इंच मध्ये इथं मुंड्याला मी एक तिरपी लाईन आखून मग मुंड्याचा मी शेप दिला आहे. तर आता आपण डिझाईन बघूया. पण त्याआधी अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, ह्या गळ्यापासून आपल्याला इथपर्यंत 1.5 इंचावर एक मार्किंग करायची आहे. 1 ते 1.5 इंचावर एक मार्किंग करायची आहे. त्यानंतर तुमचा गळा जितका पण मोठा असेल तेवढा गळ्याचं तुम्ही माप टाकून घ्यायचं आहे. तर बघा, ह्या प्रकारे मी गळ्याचं इथं माप टाकून घेतलं आहे, एक मार्किंग करून घेतली आहे. त्यानंतर जी आपण गळ्याची ही मार्किंग केली आहे ती आणि ही एक मार्किंग, त्याचा आपल्याला मध्य काढायचं आहे. तर बघा, ही 7वर येत आहे तर 3.5वर एक मार्क येतोय. जर आपल्याला तसं नसेल जमेत तर टेप आपला असा मध्ये असा दुमटायचा आहे आणि इथं मध्यभागी एक मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर त्या मार्किंग पासून इकडे आपल्याला जितका पण तुम्हाला ब्रॉड शेप द्यायचा आहे गळ्याचा तितकं तुम्ही अंतर घेऊ शकता. तर मी इथं 1.5 इंचावर मार्क करत आहे आणि 1.5 इंचाचं अंतर घेत आहे. आता बघा, याला आपल्याला हलकासा पानाचा आकार द्यायचा आहे. ह्या प्रकारे मी पानाचा आकार देऊन घेतला आहे. आता आपण तो कट करून घेऊया. आता हा जो कट केलेला जो पानाचा हा जो आकार निघाला आहे कपडा, हा आपल्याला जपून ठेवायचा आहे. जर पहिले आपण हे ब्लाऊज सगळं शिवणार असेल तर हा आपला कपडा हा आपण जपून ठेवायचा आहे, याला हरवायचा नाही आहे, व्यवस्थित ठेवायचा आहे. तो आपल्याला गळा जॉईन करायच्या वेळेस लागणार आहे. आता आपण आपला मेन पीस घेऊया. हे बघा, पिसावर ह्या प्रकारे आपल्याला हे अस्तर आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे. आणि जो वरचा बोटनेक जो आपण आकार दिला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे या प्रकारे. या प्रकारे आपली ही कटिंग पूर्ण झालेली आहे. आता आपण जेव्हा हे आपल्याला हा मधला आकार आपल्याला आता कट नाही करायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हे अस्तर घ्यायचं आहे आणि एक कॅनव्हास घ्यायचा आहे आणि आपण जो गळ्याचा पानगळ्याचा जो आकार कटिंग केला होता तो आपल्याला हे बघा, आपल्याला हे कॅनव्हास असं डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. जी फोल्ड बाजू आहे ती आपल्याकडे ठेवायची आहे आणि आपण जो पानाचा शेप कटिंग केला होता तो पण आपल्याला जी त्याची फोल्ड बाजू आहे, जी घडीची बाजू आहे ती आपल्या साईडने इकडे ठेवायची आहे. दोन्ही फोल्डेड बाजू एकावर एक ठेवून घ्यायची आहे. ह्या प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे आणि मार्क करून घ्यायचं आहे. बघा, ह्या प्रकारे आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे आणि त्याच्या बाजूने अर्धा इंच 1 इंच अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे. 1 इंच किंवा अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि हे कट करून घ्यायचं आहे. आता हा मधला शेप पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आपण जी मार्किंग केली आहे ना त्याच्या आतल्या बाजूने आपल्याला हा कट करायचा आहे, त्याच्या बाहेरून नाही कातर फिरवायची. हे बघा, हा कट झाला आहे. आता आपण आपलं हे अस्तर घेऊया आणि त्याच्यावर आपल्याला हे बघा ह्या प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ह्या पिना लावून घ्यायच्या आहे किंवा आपण याच्यावर प्रेस करून हे चिटकवून सुद्धा घेऊ शकतो.
आता आपण हे शिवून घेऊया. आता आपलं हे कॅनव्हास जोडून झालं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आपला जो पीस आहे तो ह्या प्रकारे आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. जी पिसाची जी सरळ बाजू आहे ती आपल्याकडे अशी वरच्या साईडने ठेवायची आहे आणि जी उलटी बाजू आहे ती खाली ठेवायची आहे. त्यानंतर एकदम बराबर मध्यभागी आपल्याला हे अस्तर पण ठेवून घ्यायचं आहे. आणि कॅनव्हासचं जे आपण कॅनव्हास जोडला आहे ते आपल्याकडे वरच्या बाजूला आपल्याकडे ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्या पिना लावून घ्यायच्या आहे. आता आपण याला टिप मारून घ्या. आता टिप मारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण टिप मारायला सुरुवात केल्यानंतर जे अंतर आपण इथे ठेवलं आहे तेवढंच अंतर आपलं सगळीकडून आलं पाहिजे, कमी जास्त नाही झालं पाहिजे. आपण इथं टिप मारून घेतली आहे. आता आपल्याला काय करायचं, ह्या प्रकारे असं पकडायचं आहे आणि इथं एक कट मारून घ्यायचा आहे. त्यानंतर सरळ करून आपल्याला हा मधला कपडा कट करून घ्यायचा आहे. एकदम कडेने नाही कट करायचा आहे, थोडंसं इथं अंतर सोडून मग आपल्याला हा कपडा कट करून घ्यायचा आहे. हे बघा ह्या प्रकारे थोडं थोडं. आता छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहे. आता आपल्याला हे बघा, ह्या अस्तरचा कपडा ह्या प्रकारे आपल्याला धरायचा आहे आणि ह्या प्रकारे आपल्याला ब्लाऊज हे पलटी करून घ्यायचं आहे. आता याच्यावर आपल्याला कडेकडेने एक फिनिशिंगमध्ये एक टिप मारून घ्यायची आहे. ही टिप मारून झाली आहे. आता आपण अस्तर आणि कपडा चारी बाजूने आपण जोडून घेऊया सगळा. आता जर ह्या प्रकारे जर शिलाई गोळा झाली असेल तर ह्या प्रकारे थोडंसं हळू जोडून आपल्याला हे सर्व दोरा व्यवस्थित तोडून घ्यायचा आहे.
साईडचा सगळा कपडा आपण कट करून घेऊया. आता ह्या प्रकारे आपल्याला पकडून खालच्या साईडने आपल्याला इथे टक्स मारायचे आहेत. त्याच्यासाठी एक छोटासा आपण कट मारून घेऊया इथे आणि टक्स मारून घेऊया. ह्या प्रकारे आपण टक्स मारून घेतला आहे. आता आपल्याला इथे मध्ये जॉईन करण्यासाठी एक बो बनवायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक कपडा घ्यायचा आहे. तर बघा मी हा कपडा घेतला आहे. आता हा कपडा आहे ना बघा, ह्या प्रकारे असं एक घडी घालायची आहे. हे बघा उलट्या साईडने घडी आपल्याला एक टिप मारायची आहे इथं. आता ही टिप जी मारली आपण ती खालच्या साईडने आपल्याला घ्यायची आहे. आणि हे बघा इथं आपल्याला असं मध्यभागी बारीक बारीक चुन्या पाडून घ्यायच्या आहे आणि एक बो तयार करायचा आहे. बघा ह्या प्रकारे एक बो तयार करायचा आहे आपल्याला. आणि सुई दोऱ्याच्या सहाय्याने आपल्याला तो बो शिवून घ्यायचा आहे. तुम्ही मशीनवर पण टिप मारू शकता. इथे मी सुईने शिवत आहे आणि मशीनपेक्षा सुईने छान प्रकारे आपली फिनिशिंग येते. बो हा छान बनतो. हे बघा ह्या प्रकारे आपल्याला शिवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर बघा ह्या ठिकाणी आपल्याला मध्यभागी हा बो ह्या प्रकारे ठेवून घ्यायचा आहे. आणि पहिले जोडण्याच्या आधी पहिले आपल्याला दोन्ही साईडनी अशा पिना लावून घ्यायच्या आहे, जेणेकरून आपला बो इकडे तिकडे सरकणार नाही. हां, आणि आता याच्यावर आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता ह्या प्रकारे हा बो मी थोडासा खाली लावला आहे. तुम्ही मध्यभागी सुद्धा लावू शकता किंवा इथं वरती सुद्धा लावू शकता. मी थोडासा खाली लावला आहे. आता याच्यावर एक बटन लावून हे बघा छान आपली डिझाईन तयार होते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.